नमस्कार, मी हिमांगी सुरेश नांदे. सर्व काव्यरसिकांचे मोरपंखच्या या तिसऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज मी जी कविता आपल्यासमोर सादर करणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे वामांगी. ही कविता कवी अरुण कोल्हटकर यांनी लिहिलेली आहे. वामांगी या शब्दाचा अर्थ होतो पत्नी. शास्त्रपुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे डाव्या बाजूस उभी असणारी म्हणजेच वामांगी. आणि या कवितेमध्ये विठ्ठलाच्या डाव्या बाजूस उभी असणारी रखुमाई आणि तिचा भक्त यांच्यामध्ये जो काही संवाद घडलेला आहे तो दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सादर करीत आहे कविता वामांगी. देवळात गेलो होतो मध्ये, अहो देवळात गेलो होतो मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसेना, रखमाई शेजारी नुसतीच वीट. मी म्हणालो राहिलं, रखमाई तर रखमाई, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं. अहो ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढं मागं लागेल म्हणून. आणि जाता जाता सहजच रखमाईला म्हणालो, विठू कुठं गेला, दिसत नाही. रखमाई म्हणाली, कुठं गेला म्हणजे, उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला. मी परत पाहिलं, अहो मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला, आणि म्हणालो तिथं कुणीही नाही. म्हणते कशी, नाकासमोर चालण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडाची झाली मान, अगदी धरली बघ, इकडची तिकडं जरा होत नाही. कधी येतो कधी जातो, कुठं जातो काय करतो, मला काही माहीत नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कुणी बोललं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं, 28 युगांचं एकटेपण. 28 युगांचं एकटेपण. धन्यवाद.